नमो 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 सद्गुरु ज्ञान दीप प्रकाश नमो आद्य गोपाल परेश नमो मंगला मंगल नमो तत्कृपा तुझे रूपते वाहुदे विश्वव्यापी तुझे पावले सेवदे तुझे ज्ञान सर्वार्थने संचरोरे तुझा सत्यानंद लोके भूरे हरे राम निष्काम ही ग्राम सेवा जटू सर्व भावे करू स्वर्ग गावा करो हे बड़ो देहकारी पड़ो घड़ो दे प्रभु हे बड़े घड़ूले प्रभु हे बड़े घड़ूले सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्राय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः। अखंड मंडलाकार व्याप्तमेन चराचरं तस्मदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे मंजुळाभरणं मणिमाणिकेशं श्रीखञ्जरीशं जनभृन्निमेषं श्रीरामगीताजनकं प्रशान्तं सतगुरुराष्ट्रसन्तं सततं नमामि। गुरुराष्ट्रसन्तं जिबिहा खजावी हृदय संचरोनी नवी स्फूर्ति नवी समर्थास स्वसामर्थ्य द्यावे प्रभावी आम्हा बालका विश्वसेवा सद्गुरुनाथ महाराज की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री समर्थ आत्मा
महाराज की जय। वंदनीय राष्ट्र संत श्री तुकडोजी महाराज की जय। वैराग्य मूर्ति संत श्री गाडगे महाराज की। गुरुवर्ग संत श्री घुसरकर महाराज की जय। जगदम्बा माता की जय। सब साधु संत की जय। भारत माता की जय। श्री गुरुदेव श्री गुरुदेव श्री गुरुदेव श्री गुरुदेव। श्री गुरुदेव 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 बोला बोला श्री गुरुदेव 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 श्री पावन पावन श्री गुरुदेव मधुर मधुर श्री गुरुदेव मधुर मधुर श्री गुरुदेव ब्रह्म स्वरूपा श्री गुरुदेव ब्रह्म स्वरूपा श्री गुरुदेव चैतन्य स्वरूपा श्री गुरुदेव चैतन्य स्वरूपा श्री गुरुदेव विश्वरूपा श्री गुरुदेव विश्वरूपा श्री गुरुदेव पावन पावन नाम श्री गुरुदेव पावन पावन नाम श्री गुरुदेव मधुर मधुर नाम श्री गुरुदेव मधुर मधुर नाम श्री गुरुदेव श्री गुरुदेव श्री गुरुदेव श्री गुरुदेव श्री
गुरुदेव श्री गुरुदेव श्री गुरुदेव श्री गुरुदेव श्री गुरुदेव श्री गुरुदेव श्री गुरुदेव श्री गुरुदेव श्री गुरुदेव श्री गुरुदेव श्री गुरुदेव श्री गुरुदेव श्री गुरुदेव गुरु की निगाह मोक्ष है, गुरुवाक्य है संपदा। सेवा गुरु की जो करे पाता नहीं वापदा। सब संकटों पर मात करने की उसे शक्ति, गर्मों कभी जो आई आनंद ही खुले भले। सृष्टि चक्रामध्ये जात असणारी चैतन्य श्री गुरुदेव श्री माँ जगदंबेच्या या पावन तीर्थक्षेत्रामध्ये उपस्थित सर्व भाविक भक्त श्रद्धा सुरती माता ज्यांच्या अद्भुत जागराव आणि त्याच्या अनुसंधानातून चार भक्त असून मानवतेचे महान क्रांती सूर्यवंदने राष्ट्र संत श्री तुकोजी महाराज। ग्रामगीतेच्या संस्कार शोधन पंचकानंतर आपण प्रेम धर्म स्थापन पंचकापर्यंत पोहोचून त्या पंचकामधील शेवटचा अध्याय भजन प्रभाव या अध्यायापर्यंत येऊन पोहोचलो। दलित सेवा समजून घेतली, सेवेचं काय महत्व आहे पटलं, सेवा केल्याने काय होते हे जाणलं। सेवा हा एक परमार्थ आहे। प्रपंचाच्या अत्यंत व्यस्त अशा या स्वरूपातून आपला वेळ काढून इतर जीवांच्या कल्याणाकरता कष्ट करण्याला सेवा म्हणतात। निष्काम सेवा मात्र अखंड सेवा आहे। सूर्यासारखी सेवा, वृक्षासारखी अखंड सेवा, ज्या सेवेतून काही फळाची अपेक्षा नाही अशी सेवा, दलितांची सेवा,
रोगी, पीडित, अंध, पंगू, मुख, बधीर, अशक्त अशा अनेक भंगलेल्या मानवमूर्तींची सेवा या देशातील महान विभूतींनी केली आणि त्या सेवेतूनच त्यांचं संतत्व, देवत्व, महानत्व, थोरत्व प्रकट झालं. हा सुद्धा एक ईश्वर प्राप्तीचा, समाधान प्राप्तीचा, स्वस्वरूप प्राप्तीचा एक मार्ग गणला गेला. महाराजांनी हा विचार मांडल्यानंतर महाराजांना या पुढच्या अध्यायामध्ये प्रश्न करताना प्रश्न विचारेलच, कारण प्रत्येक अध्यायाची सुरुवात ही प्रश्नाने आहे. महाराज सांगितलं की दलितांची सेवा जर केली, त्यांच्यापर्यंत जर आपण ज्ञान पोहोचवलं तर हा देश एक परिवर्तनवादी देश बनू शकतो. सामान्य लोकांपर्यंत ज्ञान गेलं म्हणजे ते सुद्धा संतत्वाला प्राप्त होतात. फक्त त्यांच्यापर्यंत खऱ्या ज्ञानाची गरज आहे. तैसीची आज उदया येती नामांकित पुरुष होती आणि त्यासाठी केली पाहिजे उन्नती गांजलेल्या समाजाची. आणि हे दलितांचं सेवेचंच काम सर्व संतांनी केलं. आपण असा पाहला, विधवा अनाथ अपंग सेवा, पैगंबरे मानिला पुण्य ठेवा, आणि जाती भेदाचा झुगारुणी गौगा, बुद्ध गौतमाने श्रीरामे शबरीची खादरी बोरे, गृह का आलिंगले प्रेम मरे, मित्र केले आदिवासी वानरे, अहिल्याश्री उद्धरले, श्रीकृष्ण गवळ्यात नांदला, स्त्री शूद्रांचा कैवारी झाला, आणि जामवंतीशी विवाह केला आदिवासी जमातीच्या. भीष्माच्या वडिलाने वडिले कोडियाचे कन्ये, ऐसे शेकडो प्रमाणे सापडती पूर्वी ग्रंथी. महाराज म्हणतात, सीता शकुंतला कर्ण कबीर, ऐसे अनाथ कन्या पुत्र समाजे सांभाळिता झाले थोर, तैसेची अपार ऋषी जन, तैसेची आज उदया येती नामांकित पुरुष युती, आणि त्यासाठी केली पाहिजे उन्नती गांजलेल्या समाजाची. हा एक सुंदर विचार या देशातील ज्या ज्या महापुरुषांनी देश सेवेचं, दलितांच्या सेवेचं, अनाथांच्या सेवेचं काम सर्वभूत हितेरता या गीतेच्या वाक्याप्रमाणे केलं, ते आम्हाला पटलं महाराज. आणि तुम्ही अध्यायाच्या शेवटी असा भाव मांडला की हे काम संतांनी केलं. यासाठी गावामध्ये भजन, कीर्तन, उत्तम लोकशाही परमण अनेक प्रकारचे कार्यक्रम ठेवावे, जेणेकरून लोकांच्या मनामध्ये सेवेची भावना निर्माण होईल. प्रवचन कीर्तन कशा करता ठेवलं पाहिजे? जनतेच्या सेवे करता, त्यांच्या मनामध्ये जनतेच्या विषयी प्रेम निर्माण या करता. हे सगळं महाराज आम्हाला पटलं. पण आता आमचा एक प्रश्न आहे, एक श्रोता करी प्रश्न. हा प्रश्न करता कोण आहे? तुम्ही गेल्या 2 वर्षापासून प्रवचन ऐकता, हा प्रश्न पडला नाही. हा प्रश्न करता दुसरा तिसरा कोणीच नाही, महाराजच आहेत. महाराजच आपल्या वृत्तीला प्रश्न करतात आणि महाराजच त्याचं उत्तर देतात. हे प्रश्न उत्तराची परंपरा कशी आहे? ही प्रश्न उत्तराची परंपरा उपनिषदापासून चालत आली. वेद होऊन गेले आपल्या देशामध्ये. असं म्हणतात ब्रह्मदेवापासून वेद निर्माण झाले. आणि कसं या वेदांच्या ऋचांवर मग ऋषी लोक एका ठिकाणी बसून चर्चा करत. एखादा विद्वान ऋषी वधिष्ठान घ्यायचा आणि बाकीचे सगळे खाली बसायचे. मग एखादी ओळ म्हणायची त्या गीतेतली, कोणती एक ओळ म्हटली की त्या ओळीवर सर्वजण मग आपापला विचार मांडायचे. याला काय म्हणत? मग कोणी त्याला प्रश्न विचारायचं, मग तो सद्गुरू त्याचं उत्तर द्यायचं. अशीच आध्यात्मिक जेवढे ग्रंथ आहेत ना, त्या सगळ्या ग्रंथांची पद्धती अशीच आहे, गुरु आणि शिष्य संवाद. संस्कृतचे मोठे मोठे ग्रंथ, पंचीकरण नावाचा ग्रंथ आहे, गुजराती भाषेमध्ये आहे, त्याच्यामध्ये हीच पद्धत आहे. सद्गुरूला तो प्रश्न करते की बाबा, घणा दाडो भ्रम थय जीवने एटले देह माने पोते आपुले, ते सारू परे 84 लक्ष एवढे. तो सद्गुरूला विचारतो आहे की जन्म मरण केम टळसे भाई, साधुनो समागम करी जाई. सद्गुरू त्यांना उत्तर दे. प्रश्न काय? जन्म मरण केम टळसे भाई. हे भाई म्हणजे त्या गुजराती भाषेमध्ये सद्गुरूला म्हणतात की बाबा माझं हे जन्म मरण कसं टळील? मग तो गुरु सांगते, सद्गुरू समागम करी जाई, म्हणजे सत्संग कर, समागम कर, म्हणजे तुझा उद्धार होईल. ग्रामगीता सुद्धा प्रश्न उत्तर सांगते. जसं अर्जुन विचारतो आहे, काय विचारतो अर्जुन की बाबा चंचल ही म्हण कृष्ण परमाति बलवदृढम. प्रश्न केलाय बाबा, देव हे मन तर फारच चंचल आहे. मग देव उत्तर देते, श्री भगवान वाच. काय म्हणतात देव? बाबा मन चंचल आहे पण न संशय महाभाव म्हणो नृग्रम अभ्यास तो कोणते वैराग्याचे गुह्यती. असे गीतेमध्ये अर्जुनाने प्रश्न केले. एवं सतत युक्त आहे भक्तास्ताम परिउपासते, की बाई जगातला श्रेष्ठ भक्त कोण आहे? मग भगवान वाच मयी आवेश्य म्हणो एमाम नित्य युक्ता उपासते. जो नित्यानं माझं भजन करीन तो या जगातला सर्वात श्रेष्ठ भक्त आहे. प्रश्न उत्तर आहे. आध्यात्मिक जेवढे ग्रंथ आहेत ते प्रश्न उत्तरावर ठरतात. म्हणून या ठिकाणी प्रश्न करता महाराजांना प्रश्न करतोय. प्रश्न फार सुंदर आहे आणि त्याचं उत्तर त्या
काही पेक्षा सुंदर आहे. एक श्रोता करी प्रश्न, भजनी देवाचे गुणगान, त्यासी बनविता प्रचाराचे साधन, पावित्र्य मग कैसे उरे. तुम्ही सांगितलं आता की बा कीर्तन प्रवचन भजन करा, त्यांना या जगामध्ये प्रचार होईल. तुम्ही भजनाला प्रचाराचं साधन बनवता काय? मग अशानं तर धर्म भ्रष्टता होऊन जाईल. अशानं काय होईल म्हणजे पवित्र चाललं तर भजनातलं. भजन म्हणजे काय हो? भजन म्हणजे देवाचं नाव घेणे. भजन म्हणजे काय? हरीचं नामस्मरण करणे व भगवंताचं वर्णन करणे. बस एवढं सीमित होतं तुकडोजी महाराज जन्माला यायच्या अगोदर. भजन म्हणजे काय? धार्मिक. भजन म्हणजे काय? तीर्थक्षेत्राचं वर्णन. भजन म्हणजे काय? भगवंताची स्तुती. पण तुकडोजी महाराजांनी या भजनाची परंपरा बदलून टाकली. भजन नुसतं भगवंताचं वर्णनात्मक असू शकत नाही, कारण तो भगवंत फक्त मंदिरात नाही, भगवंत म्हणजे कृष्ण किंवा राम नाही, तर या जनतेमध्ये बसलेला प्रत्येक जीव हा भगवंत आहे. हे आमच्या संतांनी मान्य केलं. तया सर्वात्मका ईश्वरा, ज्ञानेश्वरी माऊली म्हणतात सर्वात्मक ईश्वर. आणि त्याच्यासाठी मग भजन करा. मग याला व्यवस्थित करण्याकरता महाराजांना प्रश्न केला, बाबा यांना तर मग बिघडून जाईल. भजनासी हे ऐसे वळण, देवणी चुकविता आपण, साध्या गोष्टी शिकविता त्यातून हेतू न पटे धार्मिका. निरा साध्या साध्या गोष्टी भजनातून सांगून राहिले तुम्ही. माणसानं खावं कसं, उठावं कसं, बसावं कसं. महाराजांनी लिहिलंच ना, लहान लहान गोष्टी भजनातून सांगितल्या. त्या काही काही भजनात देवधर्माचा संबंध नाही. अशी भजन आहेत. फावडी टोपली लेले भाई, टीका सभी तो सात करो. भजन आहे महाराजांचं, ऐका का. फावड़ी टोपली लेने भाई, टिका सभी तो साथ करो. जिनके घर में गंदा होगा हंसी खुशी से साफ करो. जिनके घर में गंदा होगा हंसी खुशी से साफ करो. फावड़ी टोपली लेने भाई, टिका सभी तो साथ करो. फावड़ी टोपली लेने भाई, टिका सभी तो साथ करो. जिनके घर में गंदा होगा हंसी खुशी से साफ करो. जिसके घर में गंदा होगा हंसी खुशी से साफ करो. हाँ महाराज क्या बोले, पत्थर पानी पड़ा है बाहर, चलते ठोकर लगती है, घर देखो तो मैला गंदा. समझ नहीं आई है उनको अपने घर का काज करे. समझ नहीं आती है उनको अपने घर का काज करे. बहुत दिनों का रुका हुआ है मिलकर सुंदर आज. बहुत दिनों का रुका हुआ है मिलकर सुंदर आज. बहुत दिनों का रुका हुआ है मिलकर सुंदर आज. बहुत दिनों का रुका हुआ है मिलकर सुंदर आज. सड़ी हुई फल और सब्जी कौन दिया है डाल यहाँ, मलमूत्रों को बाहर छोड़ा कौन किया बेहाल. मलमूत्रों को बाहर छोड़ा कौन किया बेहाल. मलमूत्रों को किया बेहाल. महाराज बोलले भजनातून तुम्ही अशा लहान लहान गोष्टी सांगायला लागले की भाजीपाला रस्त्यात नाली सोडणं, मग येणं तर काम बिघडून जाईल. आणि खरंच तुकडोजी महाराजांनी महाराज तुमच्या आमच्या घरला भजनाच्या माध्यमातून उत्क्रांती करण्याकरता स्वच्छतेवर भजन लिहिले, ग्राम सुधारण्यावर भजन लिहिले, तुमचं आमचं घरदार कसं असावं भजन लिहिले, माणसाला कसं वागावं, काय खावं काय खाऊ नये, अनेक विषयावर भजन लिहिले. आणि मग साहजिकच आहे प्रश्न करणारा प्रश्न विचारेलच महाराजांना. चल चल भाई, चल चल भाई, चल चल भाई करो सफाई, कूड़ा कचरा साफ करे. चल चल भाई करो सफाई, कूड़ा कचरा साफ करे. बहुत दिनों का रुका हुआ है मिलकर सुंदर आज करे. बहुत दिनों का रुका हुआ है मिलकर सुंदर. चल चल भाई करो सफाई, कूड़ा कचरा साफ करे. चल चल भाई करो सफाई, कूड़ा कचरा साफ करे. बहुत दिनों का रुका हुआ है मिलकर सुंदर आज करे. बहुत दिनों का रुका हुआ है मिलकर सुंदर आज करे. मग साहजिकच आहे प्रश्न करताना महाराज प्रश्न केला की बा तुम्ही असं जर भजनात काहीच्या काही लिहून टाकसान तर मग यानं कसं बिघडून जाईल, काम पवित्र निघून जाईल. मग महाराज याचं उत्तर देतील. ऐका महाराज म्हणतात याचे ऐकावे उत्तर.
धर्म म्हणजे धारणा सुंदर. उत्तर फार सुंदर आहे बरं. मी बोललो होतो पहिलेच. शब्द जरी त्यात सुंदर असला तरी उत्तर महत्वाचं आहे. महाराज म्हणतात त्यात सर्वची अंगांचा विचार जीवनाच्या. धर्म म्हणजे काय हो? महाराज म्हणतात धर्म म्हणजे धारणा सुंदर. मग या धर्माच्या अनुषंगाने समाजाची धारणा टिकवण्याकरता सामाजिक विषयावर भजन लिहिले म्हणजे काय? पवित्रता भंग झाली काय? महाराज म्हणतात कलियोगी भजन कीर्तन भक्ती या माझी बोलली विशेष शक्ती. ती नव्हे एकांगी संत मुक्ती केवळ मुक्ती मिळावया. कलियुगामध्ये भजनामध्ये फार मोठी शक्ती बोलली. ते नुसतं मुक्ती मिळण्याकरता नाही आहे, तर कलियुगातील जे जे प्रश्न असतील त्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर देण्याकरता या ठिकाणी लिहिले. म्हणून आमचे संपूर्णचे जीवन महाराज म्हणतात आमचं सगळंच जीवन सुधारू शके. कीर्तन भजन वेद शास्त्र स्मृती संपूर्ण याच कादा जन्मल्या. आणि मग आता जर महाराजांनी फार मस्त उत्तर दिलं त्या प्रश्न करताले. अरे बाबू तू म्हणतो की बा हे भजनात लिहून येईल. मग वेद उपनिषदानं काय केलं? आयुर्वेद सांगितला. बर सामवेदामध्ये काय सांगितलं? सगळं संगीतशास्त्राचं ज्ञान दिलं. मग वेदाने तर वेगवेगळे विषय मांडले ना. नुसतं देवदेव करत बसला काय वेद? मग वेदामध्ये सुद्धा हे ज्ञान आहे. मग तुझा हा प्रश्न या ठिकाणी विचारणं बरोबर नाही. महाराज म्हणतात समाज रचना गाव रचना विवाहादी संस्कार राज्य योजना औषधी शेती कलादी नाना वेळ स्मृतीवर निरे. आता मी होई होण्याच्या अगोदर महाराजांनी किती स्पष्ट केलंय काय काय वेदामध्ये समाज रचना आहे. वेदामध्ये नाही काय की समाज कसा असला पाहिजे. 4 वर्ण केले त्या वेदाला क्षत्रिय ब्राह्मण शूद्र आणि वैश्य हे समाज रचनाच आहे. अजून गाव रचना आणि सांगेल काय वेदामध्ये? ऐकलं नाही का तुम्ही? वेदामध्ये गाव कसं असलं पाहिजे? वेदाचं पहिलंच वाक्य ग्राम घेतल्या पुष्टाला लिहिलंय. विवाहादी संस्कार वेदानं सांगत नाही का विवाह कसा करावा, कोणते कोणते विवाहामध्ये योजना करावं लिहिलंय. राज्य योजना कशी असली पाहिजे वेदात लिहिलंय. मग औषधीचं वेदात नाही काय? आयुर्वेद नाही का हो? सगळं तर ज्ञान आहे. तापीवर काय घ्या, कावीळ झाला म्हणजे काय घ्या, कोणता रोग झाला म्हणजे कोणती औषध घ्या. आता रामदेव बाबा सगळा प्रचार करून राहिले. त्याच्यातला वेदातलंच ज्ञान आहे. आयुर्वेद त्यांनी जगाच्या समोर मांडला. मग शेतीचं ज्ञान सुद्धा वेदात लिहिलं आहे. नानादिक कला लिहिल्या. म्हणून महाराज म्हणतात किंवा पुराण संस्कृत वेद काळ यातून जन्मला पुराण काळ पुढे प्राकृत जना कळावया सरळ संत भजने अवतरली. म्हणून गड्या तुझा हा प्रश्न बरोबर नाही. या जगामध्ये प्रचार करण्याकरता संतांनी काय केलं? काही रचिले भजन भारुड बहुरूपी गोंधळे जोहर गारुड पायक मातंग गाव गुंड रूपके समाज जीवनाची. अनेक प्रकारचे मग कोणी गवळणी लिहिल्या, कोणी काही कला पथकाच्या माध्यमातून समाज क्रांती केली. मग अशा काही संतांचे नाव. पण भजनाचा मूळ हेतू नुसतं देवभक्ती देवाचं स्मरण नाही, तर भजनाचा मूळ हेतू कशा करता आहे माहिती आहे? महाराज म्हणतात भजनाचा मूळ हेतू आहे महाराज वाईट भावना नाशावया. ही ओळी महत्वाची आहे. कशा करता भजन करावं? वाईट भावना नाशण्याकरता, नष्ट होण्याकरता. वाईट भावना नाशावया, लौकिक कर्तव्यशीलता यावया, समाज सुस्थितीत नांदावया भजने केली संतांनी. कशा करता भजन आहे? आता भजन कशा करता हे समजून घेण्याच्या अगोदर भजन म्हणजे काय आपण समजून घेऊ आणि पुढे मग महाराजांचा विषय घेऊ. तुमच्या विचारानं भजन म्हणजे काय होते? तुम्हाला वाटते भजन म्हणजे एक टाळ घेतला आणि काहीतरी फुटफुटत बसलं म्हणजे झालं भजन. याला भजन नाही म्हणत बरं. नाही महाराज, भजन म्हणजे काय? भजन म्हणजे अंतःकरणाची तळमळ आहे. महाराज म्हणतात की बाबा भजन म्हणजे टाळ तबला पेटी हे नाहीये, मृदंग नाहीये. भजन म्हणजे काय? भजन म्हणजे अंतःकरणाची तळमळ आहे. भजन म्हणजे काय? देवाला आर्त काहीतरी मागणं आहे. भजन म्हणजे काय? आपला स्वार्थ विसरून महाराज स्वार्थ विसरून भजन म्हणजे निरपक्ष भावनानं भगवंताचं केलेलं गुणगान त्याला भजन म्हणतात. भजनात काही अपेक्षा असते का की आपल्याला काही भेटलं पाहिजे? नाही आहे. अपेक्षा ठेवून जर भजन करत असाल तर मग तुमचं भजन खोटं आहे. मग ते भजन चांगलं पाहिजे, व्यवस्थित पाहिजे, तालही पाहिजे, सूरही पाहिजे आणि भावही पाहिजे. आजकाल भजन ताला सुरात गायला जाते पण भाव नाही. काही जण भजन सुरात म्हणतात तर शब्दाचा धिंगाणा करून टाकतात. काही जण शब्दाची माती करतात, याला भजन म्हणत नाही. महाराज म्हणतात भजन म्हणजे महाराज अंतःकरणाची तळमळ आहे. भजन म्हणजे आपला भाव प्रगट करण्या भगवंतासमोर, याला भजन म्हणतात. पण आजकालच्या भजन करायचं कसं झालं? जोरजोरानं ताजतात, भावाचा संबंधच नाही. प्रत्येक भजनाचा शब्दार्थ समजला पाहिजे, लक्ष्यार्थ समजला पाहिजे, भावार्थ समजला पाहिजे, मतितार्थ समजला पाहिजे. आणि ते तसं लक्ष्यार्थ मतितार्थ समजून जर भजन म्हटलं गेलं ना तर महाराज ब्रह्मानंदी वाजली टाळी, ब्रह्मानंदी वाजली टाळी. महाराज म्हणतात ब्रह्मानंदी ब्रह्मानंदी वाजली टाळी, ब्रह्मानंदी
भजन आहे. आता उरला एक गोविंद तुझ्या स्वरूपी सदा आनंद, तुझ्या स्वरूपी सदा आनंद. अनुभवते संत स्वाचंद, अनुभवते संत स्वाचंद. तुझ्या स्वरूपी सदा आनंद, तुझ्या स्वरूपी सदा आनंद, तुझ्या स्वरूपी सदा आनंद. भजन म्हणजे अंतकरणाची तळमळ. भजन म्हणजे ताल तबला पेटी हे नाहीये, ते एक माध्यम आहे. मग कोणी मृदंगावर केलं, कोणी ताळावर केलं, कोणी नुसतं महाराज बिना वाजवून भजन केलं, टाळी वाजवून भजन केलं. गाडगे बाबांना काहीच न भेटलं तर 2 गोटे घेऊन भजन केलं. म्हणजे का त्याला मग काहीच नाही शांती भेटली काय? उलट तुमच्या आमच्या ताल तबलावाल्यापेक्षा त्याला खूप मोठी शांती भेटून गेली. साधं भजन होतं गाडगे बाबाचं, निवळ साधं, काही ठेकाही साधा, सारच साधं, असं मस्त. पण मन तल्लीन होऊन जातं या लोकांचं भजनामध्ये. म्हणून भजन म्हणजे महाराज स्वरा गुंगणे नव्हे, सतशब्दाच्या लक्षार्थाकडे ओढून अंतकरणाला तेथे स्थिरविणे म्हणजे खरं भजन आहे. पण आता खरं भजनच ते समजून राहिलं. जोर जोरानं आपण म्हणतो भजन, पण त्या भजनामध्ये भावच नाही. भजने करती, भजने करती, कालासुरात कालासुरात हे मुनी मरती. भजने करती, भजने करती. कालासुरात कालासुरात येऊनी भरती. कालासुरात येऊनी भरती. भजने करती, भजने करती, भजन करती. भक्ती विना ते भजनाची व्यर्थ, भक्ती विना ते भजनाची व्यर्थ. भक्ती विना ते भजनाची व्यर्थ. झाडा बिन पर्वत जणू खात, झाडा विन जणू खात. प्रेम नसे हो जरी चित्तात, प्रेम नसे हो जरी चित्तात. प्रेम नसे हो जरी चित्तात. ताळ भुवरती कालासुरात, कालासुरात, कालासुरात हे मुनी मरती. भजने करती, भजने करती, भजने करती. कालासुरात कालासुरात येऊनी भरती. कालासुरात हे मुनी मरती. भजने करती, भजने करती, भजने करती. तुकड्या बोले मीही कसा हो, बनलो ताल सुरात पिसा हो. बनलो ताळसुरात पिसा हो, बनलो ताळसुरात पिसा हो. महाराज सुद्धा पास स्वतःला काय म्हणतात की बाबा मी त्या तालासुरातून गेलो. खरंच महाराज गेले असतील का? पण तुमच्या आमच्यासाठी लिहिलं हो. कारण लोक भजन करून राहिले, पण भजनाच्या मागं काम नाही. भजन करून राहिले पण काहीतरी इच्छा आहे. काही लोकांना वाटतं आपण भजन केलं धर्माला पण 1000-1500 द्यायला पाहिजे. काही लोक भजन करतात, ते म्हणतात की चांगला नाश्ता तरी भेटला पाहिजे मला भजन झाल्यावर. काही लोक भजन करतात कमीत कमी चांगला प्युअर दुधाचा चहा तरी पाहिजे बघा 2 खेप. आमची भजन चहावर आले. तुम्ही या गावातल्या भजनेवाल्याचं भजन ठेवा. गोरद्या बाजा मंडळीचं सांगतो,
आणि त्याच लोकांकडून पुढे भजन होईल. दुसऱ्या दिवशी साऱ्या गावात बॉम्ब करतात तेव्हा रातभर फोन घेतलं म्हणजे काही बोला चाही नाही पाळतात म्हणजे भजन चहावर आले. काय करावं महाराज म्हणतात भजन करावं आधी गांजा तंबाखूची पाहती संधी आणि गांजा प्रसादा विनंती होय गर्दी भजन करायची. काय करतात कुठं आम्हाला भजन समजलं. चालू भजनात तंबाखू घोटणारे पाहिले ना चालू भजनात तास टाके तोंडात आणि भजन झालं की तास काढतात गांधी खाली जाते. न्यायच्या लायकीला आहे का तो भजनाले नाही. काय करावं महाराज तुकड्या बोले मी कसा हो बनलो ताल सुरात पिसा हो बनलो ताल सुरात पिसा हो. हा काय भाव आहे. महाराज म्हणतात तुम्ही तरी जाता भक्ती रसावर भक्ती विना नागती काला सुरात एवढी बरती भजने करती भजने करती भजने करती सुरात एवढी बरती सुरात एवढी बरती भजने करती भजने करती. भजनाचा भाव महाराजांनी प्रकट केला. पण आमची भजन करायची तर फार मोठी कठीण कथा आहे. ज्या प्रसादावर भजन येऊन पडते. भजन हे महाराज चहासाठी गाठ्यासाठी नाही आहे. भजन कोणतं म्हणते माहिती आहे. हाच दारू पिल असते भजनवाला सट दारू पिऊन जाते भजन म्हणाले आणि भजन म्हणते दारू पिण्याला कशाला शिकला दारू पिण्याला कशाला शिकला चोरी करायला कशाला शिकला चोरी करायला भजन म्हणते की दारू पिण्याला कशाला शिकला सांगा. काही मिळाला का त्या भजनाचा त्याच्या आचरणाचा. भजन जर समाजदार असताना महाराज तास काय अवस्था. तुकडोजी महाराजांचं अख्खं जीवन भजन करण्यात गेलं. महाराज म्हणतात माझं जीवन भजनानं बनलं. मी जे जे शिकलो ते भजनानं शिकलो. माझ्या आयुष्याने जीवन भजनानं बनलं आहे महाराज. आणि खरंच आहे तुकडोजी महाराजांचं जीवन म्हणजे भजनमय जीवन आहे. तुकारामाचे अभंग प्रसिद्ध आहेत, माऊलींच्या ओव्या प्रसिद्ध आहेत आणि जगामध्ये तुकडोजी महाराजांचं नाव भजनासाठी येते, राष्ट्रीय भजनासाठी. म्हणून भजन प्रेमींनी जगात क्रांती करून टाकली महाराजांनी. काही संत आहेत महाराजांनी त्या संतांची विशेष नावं घेतली या ठिकाणी की त्यांनी भजनाच्या माध्यमातून क्रांती केली. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचं नाव घेतलं महाराजांनी. संत तुकाराम नामदेव, शेख मोहम्मद ज्ञानदेव, चैतन्य प्रभू नानक देव, जना मीरा मुक्ताबाई, कबीर, तुलसीदास, रामानंद, सूरदास, दादू, ब्रह्मानंद, नरसिंह देवनाथ, परमानंद संत झाले असंग. ऐसे कितीतरी संत झाले
त्यांनी अभंग भजनादी कथिले, प्रत्येक जन उद्धरुणी केले नाम भजन संतांच्या. हे संत आहेत काही विशेष त्यांनी भजन सांगितलं. म्हणून भजन व्यवस्थित करत जा, काहीच्या काही कसं नका करत जाऊ. कारण महाराज मोठं कठीण आहे, एक तर करू नये. भजन करावे ओंगळवाने आणि नरका जाणे चुकेना. माणसं तरी जरा भजन बरे करतात, बायाचे भजन मोठे खतरनाक असतात. काहीच्या काहीच भजनात बायाचे. घरातून निघाला आणि वस्त्री ताला, भजन आहे काय? काहीच्या काही की बायाच्या भजनात जाणार निवड भजन असे काहीच्या काही भुलाबाईचे गाणे तरी बरे, कशाचे कसेच भजन म्हणतात ना. काहीच्या काही एका भजनाला गेलो, भजन सुरू होतं. उदय ग उदय गंगाबाई माऊली उदय ग. चांगला हे दिसते बा, गजर दिसून राहिला इथं. राहिले बा बाई जराबर ते गजर झाला बाईने दुसरंच गाणं लावलं. माता मायचे घर, माता मायचे घर, माता मायचे घर आहे निबाच्या डांगीवर, आहे निबाच्या डांगीवर. हे कोणतं भजन आहे? पण बुटी अशी करायला लागेल. माता मायचे घर आहे निबाच्या डांगीवर, हळे हत्ती ढरा ढर्व माय आली व माता माय, हळे हत्ती ढरा ढर्व आली व माता माय, हळे हत्ती ढरा ढर्व आली व माता माय. भजन आहे काय? हळे हत्ती व ढरा ढर्व माय आली व माता माय. भजन आहे काय? अशा भजनवारे घरात नाही येऊ दिलं पाहिजे. माता मायचं घर. तू गेलती का निमाच्या डांगर पायाले? अहो सुनंदे, बाप्पा आमच्या इकडची सुनंदी आहे बरं, गैरसमज करतात भाऊ. प्रत्येक गावातच नाव असतात. ते कधी कधी आम्हाला ते जोक सांगताना मोठा विचार करा. ते नाव शांताबाई तोंड घडीभर मुकणे. एखाद्या पुढे जर शांताबाई असलं की तिला मोठा भारी जाते ते. आता कसं आहे, काही गैरसमज नका करून घेत जाऊ. हा नेहमीचा 2-3 शब्द माझ्या तोंडात नेहमी येतात. सुनंदीन शुभांगी. आता काय करू? अंग्रेखी तेवढेच पाठात नाही शब्द, बाकी नाव येत होते मला बायाचे. आता काय करू? काही काही नाव पाठ करून घेतले मी. कसं आहे, नावही चांगले पाहिजेत ना. आता आमचे त्या दिवशी गावंडे बापूर सांगितले एका सणाला आपल्या पुरात नाव गिरीश ठेवलं. काय नाव कसं वाटते? असं वाटते गाडी ग्रीसिंग करायला याच्या घरीच नेत जातात. पण दुसऱ्या पोराचं नाव वंगण ठेवणं म्हणजे बंड्याच्या घरी आणतो आम्ही. काय नाव आहेत काय? काहीच नावं ठेवतात ना बाबा. कशाचे कसेच भजन आहेत रे. म्हणून भजन जरा चांगले पाहिजेत, नाही तर नरक काही चुकत नाही बरं. नाही तर न भजन केलेलं बरं. कशाचे कसे भजन नका करत जाऊ. भजनामध्ये भाव असला पाहिजे. म्हणून महाराज भजन प्रभाव नावाचा अर्थ काय सुंदर आहे महाराज. या देशातील सर्वच पंथामध्ये भजनाच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. इस्लाम समाजामध्ये वेगळ्या कवालीच्या माध्यमातून अल्लाहचं भजन करतात. हो महाराज. आशा निराशा के बस में नहीं हूँ, आशा निराशा के बस में नहीं हूँ. मेरा खेल है तो मैं जानता, मेरा खेल है तो मैं जानता हूँ. मेरा खेल है तो मैं जानता हूँ. आशा निराशा के बस में नहीं हूँ, आशा निराशा के बस में नहीं हूँ. मेरा खेल है तो मैं जानता हूँ, मेरा खेल है तो मैं जानता हूँ, मेरा खेल है तो मैं जानता हूँ.
तुकडोजी महाराजांनी सगळ्याच विषयाची घोषणा केली. फक्त नमुना द्यायचा आहे, कारण आपला विषय दुसरा आहे. कवाल्या म्हणत बसलो तर आपला अध्याय राहून जाईल. कवाल्या इस्लाम समाजामध्ये प्रसिद्ध आहे, ते अल्लाची प्रार्थना करतात. आणि जनाबाई मीराबाई, संत मीराबाईची भजन फार सुंदर आहे. खरी भजनाची व्याख्या सांगतात की भजन कशाला म्हणतात. भजन म्हणजे ताड तबला हे नाही बरोबर, याच्या पलीकडे यावं लागते. भजन म्हणजे काय? भजनाची चालता परंपरा, जनास मिळे सद प्रवृत्तीचा झरा. तुमचं वर्तन चांगलं होण्याकरता भजन आहे. भजन म्हणजे का? आता ऐका, कोण सांगेल? आता पहा भजन काय सांगतात. आदत बुरी सुधारलो, बस हो गया भजन, मन के तरंग मार लो, बस हो गया भजन. आदत बुरी सुधार लो, बस हो गया भजन, मन के तरंग मार लो, बस हो गया भजन. आदत बुरी सुधार लो, बस हो गया भजन, आदत बुरी सुधार लो, बस हो गया भजन. मन के तरंग मार लो, मन के तरंग मार लो, बस हो गया भजन. आदत बुरी सुधार लो, बस हो गया भजन. आदत बुरी सुधार लो, बस हो गया भजन. तेरी दोष है दुनिया निहारती, दृष्टि में तेरी दोष है दुनिया निहारती. भजनाची व्याख्या केली सूरदासांनी, भजनाची व्याख्या केली. सूरदास एक भजन प्रेमी संत होऊन गेले. तुलसीदास भजनाच्या माध्यमातून महाराज परमार्थ ईश्वर प्राप्त करून घेतला. दृष्टि में तेरी दोष है दुनिया निहारती, दृष्टि में तेरी दोष है दुनिया निहारती. समता का अंजन भले, समता का अंजन भले, हो गया भजन. मन के तरंग मार ले, बस हो गया भजन. आदत बुरी सुधार ले, बस हो गया भजन. आदत बुरी सुधार ले, बस हो गया भजन. पण भजनाला आदतच नाही सुधरून राहिली तर मग कसं करतात. तुकडोजी महाराज बोलले की माझं जीवन भजनानं बनलं आणि तुमचं आमचं सारं आयुष्य भजन करायला चाललं, पण आपला संसारी सुखाचा करता येऊन नाही राहिला. ते म्हणतात मी अख्ख्या जगात गोष्टी घेतली आहे भजनाच्या माध्यमातून. तुकडोजी महाराजांचा विशेष होता महाराज भजन. एका एका भजनासाठी लहानपणी किती हालअपेष्टा सहन करावं लागले. अत्यंत गरिबी मागासलेल्या जनसमाजी उपासाची नोंद लागे अर्जी. महाराजला अशा समाजी जन्मलं. गरिबी. एका मिरचीसाठी गावात फिरायला लागे. बाबू माने मिरचीच नाही, ड्रायव्हर देशमुखींबाईच्या कडून 2 मिरच्या घे. गेला माने. मिरच्या पाहिजे होत्या. कोण सांगितलं रे बाबा? माझ्या आईनं सांगितलं. कारण माणिक असं म्हणतात तुला भजन चांगलं म्हणता येते. हो मावशी येते मला भजन.
मन मन. पण माझ्या आईने फोडणी दिली ना, भजन मन मग मिरची दिली. एका मिरचीसाठी 5-5 भजनं म्हणायला लावले त्या बाईने. वेळ होतो महाराज लहानपणापासून भजनाचं. खंजिरी पाहिली त्या महात्म्याला लहानपणी आवड झाली की अरे फार चांगली आहे, तबल्याचं काम नाही, पेटीचं काम नाही, एकटंच भजन करू शकतो आपण. पण कोण दिन गरीबी आहे, कोण दिन खंजिरी. त्या गावामध्ये एकच भराडी आले, त्यांच्याकडे खंजिरी होती आणि गावात फिरून ते खंजिरी वाजत आणि भीक मागत. हा माणिक शाळेवर पाठीवर दप्तर आहे, शाळेत चालला होता. भराडी दिसले खंजिरी वाजवताना, राहिली शाळा. त्या भराड्याच्या माग 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 फिरते. खंजिरी कशी वाजवते, त्याला इकडे हात केला की इकून जाय तिकून जाय. खूपच लगन लागली. काय नातं होतं काय मी त्या खंजिरीचं. साथी है मेरी खंजड़ी और मित्र है पागल गड़ी, पशु पक्षी से भी प्रेम है मेरी साधना बड़ी. काय भाव होता महाराज. ते खंजीर दिसली, काय नातं होतं काय मी त्या खंजिरीचं. शाळा गेली पुढे आणि हा महात्मा लहान बाल माणिक त्या खंजिरीवाल्याच्या माग 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 सकाळपासून संध्याकाळपर्यंत ऐकते आहे. शेवटी ते इलाकाचे भराडी गावात मागून मागून एका शाळेच्या वरांड्यामध्ये त्यांनी आपले बिराड ठोकलं आणि तिथं सगळ्याच्या सगळे उतरले. हा तिथेही गेला. ते भराडी म्हणत हा पोरगा कोण आहे रे, सकाळपासून आपल्या माग 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 माग. काय रे बाबा काय पाहिजे. नाही जी मला की नाही तुमची ते खंजिरी वाजू जाता का एक वेळ. ते भराडी एकमेकाकडे पाहायला लागले. म्हणाले काय एवढं सोपं आहे का, हे कोणाला जमते का ते. म्हणे नाही जी म्हणे एक वेळ वाजून पाहू द्या. तो भराडी म्हणे राहू दे, खेड्यापाड्यात ते पोरं काही खरं नाही, पळून मिळून टाकील. उद्या आपल्याला वाजवायचं अजून वाजा. नाही रे बाबा आज आता पाहिली. म्हणे गड्या भण काही तू हा की सकाळपासून आपल्या मांगा आहे काहीतरी एवढा जरा खंजिरीच्या नांद आहे नक्की जरी येत असेल गड्या. जण नका वाजून पाहून जरा शिक दुसरा म्हणे आपण एक काम करू. म्हणे काय रे म्हणते खंजिरी जर वाजू दिली तर काय देशील. लहानसा बाल म्हणे काय द्या माझ्याजवळ काही नाही म्हणे. काय पाहिजे म्हणे गड्या आम्हाला मग भाकरी आणशील काय. हो म्हणे ते जमते, कारण घरी मंदिर स्वयंपाक करून ठेवला असेलच. हो म्हणे ते करतो. आणि दिली महाराज खंजिरी. महाराजांच्या हाती खंजिरी भेटली आणि महाराजांनी काय एकदम वाजवली. काय पहिले त्या खंजिरीला पाहतात. हो काय नातं असेल त्या खंजिरीचं. इकडून पाहिलं तिकडून पाहिलं, जसे की अनंत जन्माची तिची आज भेट झाली. महाराजांनी खंजिरी हातामध्ये घेतली आणि तिला डोकं टेकवलं. महाराज नमस्कार केला त्या खंजिरीला आणि मग महाराजांनी त्या खंजिरीवर थाप टाकली. काय एक एक बोल प्रगट व्हायला लागला महाराज त्या खंजिरीतून. ते भराडी सुद्धा एकदम ताळ करून उठून बसले. त्या लहानशा लेकराचे ते चालणारे पट 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 पोट आश्चर्य वाटायला लागलं. महाराजांनी एकदम खंजिरी वाजवायला सुरुवात केली. ते अशी आरामशीर गिरामशीर नाही, एकदम ताकदीने वाजवली महाराजांनी खंजिरी. सगळे ते भराडी आश्चर्यचकित झाले. म्हणजे हा पोरगा काय अलौकिक खंजिरी वाजवते महाराज. एकदम महाराजांची खंजिरी वाजली. भराडी उठून उभे राहिले. एक एक नवीन नवीन ताल महाराज वाजवायला लागले. भराडी पाहत होती काय खंजिरीची जादू आहे, काय ही खंजिरीची कला आहे, काय ताकद आहे या खंजिरीमध्ये. महाराज नवीन नवीन बोल वाजवायला लागले, मस्त बोल वाजवायला लागले. काय ताकद आहे या खंजिरीमध्ये. अरे बाबा वाजव अजून, नवीन नवीन वाजव, अजून वाजव. वेगवेगळे बोल वाजवायला लागले. महाराज सुद्धा महाराज अनेक अनेक बोल वाजवतात. भराड्याला फार मोठं आश्चर्य वाटलं. म्हणजे काय खंजिरीचा आवाज आहे. अरे बाबा तुला फक्त खंजिरीच येते काय. नाही जी मी भजनही म्हणतो. कुठं शिकला रे. सातोडी पुतळीकरांकडे चांदूर बाजारला होतो ना, तिथं मी काही दिवस एक तारीवर भजन शिकलो. म्हण बाबा भजन. मग काय विचारता भजनाचा तो वेळच होतं महाराज. महाराजांच्या शब्दातून सबसे ऊंचा है धन मेरा प्यारा भजन, इस पे सारा तन मन पूरी मेरा प्यारा भजन, इस पे सारा सबसे ऊंचा है धन मेरा प्यारा भजन, इस पे सारा इससे ही मैंने जीवन बनाया, इससे ही मैंने जीवन बनाया। जंगल पहाड़
गेले आपली खंजीर घेऊन. इससे ही मैंने जीवन बनाया, इससे ही मैंने जीवन बनाया, जंगल पहाड़ों में ईश्वर छाया, जंगल पहाड़ों में ईश्वर जाया, सारा जन्म इसमें जाएगा, हो जाएगा सारा जन्म इसमें जाएगा. मुझे कोई ना चंद शिवा प्यारे गोविंद, शिवा प्यारे गोविंद, इसके सारा सबसे ऊंचा है मेरा प्यारा भजन, इसके सारा इसके सारा घर घर में खाना, घर घर में गाना, घर घर में खाना, घर घर में गाना, मस्ताना बन करके दिल को रंगाना, मस्ताना बन करके दिल को रंगाना, अब तक रंगाया रंगाएगा, रंगाएगा रंगाया रंगाएगा. मेरा मीठा है बात. वाह महाराज काय म्हणतात. मेरा मीठा है बात खंजरी का आवाज, मेरा मीठा है बात खंजरी का आवाज, इसमें सारा सबसे ऊंचा है मेरा प्यारा भजन, इसके सारा इसके सारा इससे ही मुझको सेवा सिखाया, मैंने सेवा सिखाया. बा महाराज काय बोलले. ते भराडी महाराजांकडे बघतात. भराडाला फार मोठा आश्चर्य वाटलं. हा पोरगा, अरे बाप, फार आश्चर्य वाटलं भराडाला. इतकं आश्चर्य वाटलं, अरे बाप, या पोरगा काय खंजीरी वाजवते. काय बाबा कुठं शिकलं. नाही शिकलं मी कायचा शिकलो म्हणे. एखादं मातीचं मडकं फोडायचं, त्याला कागद चिटकवायचा आणि तोच वाजवून पाहायचा. त्याच्यावरच प्रॅक्टिस केली म्हणे, खंजीरीच नाही भेटली. असं काय बाबा. मग काय तुला पाहिजे काय खंजीरी. तो भराडी जो वाजू देत नव्हता तो खंजीरी द्यायला तयार झाला. आज पण काय आम्ही तशी नाही केली. आम्हाला केली मग भाकरी आणली. आता आलोची म्हणे. गेले महाराज पळत बालमानीत. वडील आपल्या शिलाई मशीनच्या दुकानात गेले होते. आई कुठेतरी आपली फाटकी का घराला काय कुलूप होतं का. फाटकी होती. दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या. राजा सजी महाली महाली सोखे कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली. काय भात या झोपडीत माझ्या, झोपडीत राजा, या झोपडीत राजा, राजा सजी महाली महाली सोखे कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली. या झोपडीत माझ्या, झोपडीत माझ्या, झोपडीत महाली बहु तिजोऱ्या तिजोऱ्या कंदील त्यातून होती चोऱ्या. महाली बहु तिजोऱ्या त्यातून होती चोऱ्या. दारास नाही दोऱ्या, दारास नाही दोऱ्या, झोपडीत माझ्या, झोपडीत माझ्या, झोपडीत माझ्या. महाराज धावत धावत आपल्या घरापर्यंत गेले. फाटकी उघडली. आपल्या चुली जवळ गेले.
भाकरी होत्या मंजुळा मार्गाने टाकल्या. आपले पतिदेव आता मशीन काम करून दुपारी घरी येतील, पण भाकरी भाजी गजा सहित नेलं आणि गेला बिचारा घेऊन. आणि तो नेमकाच भाकरी आणि भाजीचा बंद घेऊन गेला त्या शाळेच्या ग्राउंडवर. बसतो तिकडे पोचत नाही, ते जेवायला बसत नाहीत, तर इकडे बंडूजी आले. या मोठ्या मोठ्या दिशा होत्या बंडूजीच्या, मोठी काळी राशी. रस्त्यावर जातं कुत्रे किती स्नान पैत त्याच्या हातात. रुबाबदार बंडूजीचा. मंजुळे चालवाळ. मंजुळा आपली पटकन आली आणि स्वयंपाक घरामध्ये जाऊन बघते आहे. भाकरी नेन भाजी नेन काहीच नाही. सांगा आता काय करा. आणि नवरा एकदम इस्तू पाटील. काही काही असतात नवरे इस्तू पाटील. काही काही बाया म्हणते ना आमच्या घरचे तसेच आहे. जरा इस्तू पाटील थोडीशी पोई वाड्या झाल्या, उशीर झाला की झाला आली आमची मोजून. आहेतच ना काही काही माणसं तसेच आहे. ग्रामगीतला शेवटी शेवटी एक पंडित भोजनाशी बसला. आरंभ शांती पाठाशी केला. शांती पाठाने आरंभ केला तर जेवायचा. हरिओम सहनावतु शांती शांती. एवढी शांती शांती तीन तीन गेट म्हटल्या. शांती ठेवायला पाहिजे जरास. एक पंडित भोजनाशी बसला. आरंभ शांती पाठाशी केला. बाईले वाढण्याशी थोडा उशीर झाला. मारले त्याने बाईलेशी. डायरेक्ट बायकोला मारले झालं. पोळी वाढायला उशीर झाला. का म्हणे तुला अक्कल नाही का? सारा जन्म तुला वाड्यात चालला, काय करावं? ते म्हणे बाबा पती मुखाडे दिव्य मंत्र बोलती आणि आचरण करती क्रूराचे. असतात काही. बंडू पाटील बिलकुल ओरडले. बंडू अगं म्हणे वाढ लवकर. आणि ती बिचारी गेली. पाहिजे तो काहीच नाही. आता काय करा बाई? बाहेरही नाही काहीच ना. किती वाटत. अगं म्हणे काय झालं? म्हणे हो मी भाकरी केल्या भाजी केली, पण आता भाकरी नाही भाजी नाही. कुठे गेले? कशाला तू गावात तिकडे तिकडे फिरत असतो? काय कामाला डवरा मारायचं वगैरे वगैरे बोलायला लागले. घरी थांबता येत नाही. ओरडायला लागले. मंजुळा माता आपली शांत मूर्ती आहे. नक्कीच त्या माणिकचं काम असेल. आणि घेतली काळी हाती. निघाले बंडूजी पंत. गावात विचारलं का कुठं आहे कुठं आहे. कोणते सांगितलं सकाळपासून तो त्या भरण्याच्या मागे होता. आणि बस निघाले. तेवढ्यामध्ये हा हातामध्ये खंजिरी घेऊन घराकडे अत्यंत आनंदात. आज त्याच्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा दिवस होता. खंजिरी भेटली. पण इकडे काय तांडून सुरू आहे हे माहितच नाही. हे घराच्या बाहेर निघत तो दिसला. थांबले. खंजिरी हातात दिसली आणि एकदम आनंदानं बाबा 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 अबे म्हणे काय बाबा बाबा काय आहे ते आण इकडे. म्हणे मी मला खंजिरी दिली. अबे म्हणे खंजिरी दिली तर भाकरी कुठे आहेत पहिले सांग. म्हणे जायची. म्हणे भाकरी तैले दिल्या. मग खंजीर दिली. पकडली महाराज खंजिरी आणि तशीच फेकून दिली. पडली खंजिरी घरात. जणू काही महाराजांचं अंतकरण तळमळायला लागलं त्या खंजिरीसाठी. काय काय नाता आहे महाराजा खंजिरीचं. बंडूजीनं मारलं, मंजुळीला मारलं, माणिकाला मारलं, पण काहीच नाही महाराज. महाराज म्हणतात काहीच फरक नाही पडला. मग त्या यावडीतला असा एकही पोरगा नसेल त्यावेळेचा की मला त्यानं मारलं नसेल. पण मुझ में भी बड़ा दोष है. माझ्या मध्ये दोष आहे. मैं किसी पर हात नाही उजारता हूं. आयुष्यात कधी हात नाही उजारता. तो चोर कहा का विषयी. चोरी असला माझं सगळं गुंतवून दिलं. तुम्ही बोललो नाही, फक्त पाहत राहिलो बस. काय या जगामध्ये आपलं लहानपणापासून प्रतिभावंत बुद्धी होती आणि काय प्रेम आहे. आणि या खंजिरीच्या माध्यमातून जगामध्ये क्रांती केली. म्हणून महाराज भजन अंतःकरणापासून करा. मस्त हर्षानं भजन करा. आम्ही भजन करू हर्षाने खंजेरी ताळ तारेने. खंजेरी ताळ तारेने. आम्ही भजन करू हर्षाने. आम्ही भजन करू हर्षाने. खंजेरी ताळ तारेने. खंजेरी ताळ तारेने. खंजेरी ताळ तारेने. सर्वांचा मेळ मिळवोनी. सर्वांचा खेळ मिळवोनी. अति स्वच्छ भूमी पावोनी. अति स्वच्छ भूमी पावोनी. लक्ष ठेवू शब्दार्था
मंजिरी ताळ तालीने. म्हणून भजन प्रभाव वेळ होत आहे. पटपट आठवा लागेल जरा बराचसा अध्याय आहे. म्हणून अनेक संतांनी भजन केले. कशा करताय भजन? अंतःकरणाची शुद्धी होण्याकरता. कोणी भजन करावा या आधी व्यसना करता भजन नाही. महाराज म्हणतात ते करणं बरोबर नाही. गांजा तंबाखूची काही लोक संगीत पाहतात, त्याशी भजन करत नाही. भजन त्यानं करा, व्यसन सोडू द्या. काही म्हणते आमचे भजन वेगळे, ते तुम्हाशी कैसे कळे, त्याची पाहिजे गुरुदेव हस्तकमळे डोक्यावरील. काही सांप्रदायिक भजनी असती ती आपली शेती मिरविती, माळ तंबुरीसाठी भांडती, शत्रुदशे जन्मांतरचे. काही खंजिरीसाठी रागे भरती, काही स्पर्धेने पुढे येती, परी समाधान न्यायची ती तिळभरी कोणाची. काही म्हणती दुसऱ्या संतांचे. भजन नका बोलू मंडपी आमचे, आमचे भजन संप्रदायाचे. आमच्यासाठी मित्र हो आता ऐसे करणे, सोडून द्यावे जीवे प्राणी. कोणते संतांचे सद्वचने म्हणावी प्रेम धरुनिया. महाराज म्हणतात असं करू नका की या संतातू नका म्हणून, त्या संतातू नका म्हणून. सगळ्या संतांचे भजन म्हणा. भजन आहेत, चांगले आहेत, वाईट आहे का? हो नाही आहे. म्हणून भजनाची परंपरा आहे. महाराज असा द्वेष करू नका म्हणतात किंवा आमच्या मंडपात काही लोक म्हणाले तुकडोजी महाराजचे भजन आपल्याकडे जमणार नाहीत. तुकडोजी महाराजचं भजन जमणार नाही म्हणजे काय? भाष्यास काय कुठचा? जगात तुकडोजी महाराजचे भजन आहेत. काही लोक म्हणतात ते कबीराज इकडे जमत नाही, आम्ही अलग पंथ आहे आमचा. तुमच्या डोक्यामध्ये अपूर्जितपणा, तुम्हाला भजन समज सारा आयुष्यभर टाळ कुठचा टाळ घासून पतले करून लावले भजनावाल्याने. पण याचा जोर जोरानं म्हणते भेद लयाला जावं, आपला तसाच राहावं. भजनावाल्याचा टाळ घासू सारे पतले केले, पण याच्यात पिढ्या सुटून राहिल्या, तंबाखू सुटून राहिले, आयुष्यभर दारू पिऊन भजन करतात. म्हणून महाराजांनी सांगितलं भजनातून व्यसन सुटलं पाहिजे, परिवर्तन झालं पाहिजे. ज्या भजनाचा अर्थ न कळे ते भजन न म्हणावे आपल्या बळे, ज्याने समाजात परिणाम सगळे व्यर्थ होती. ज्या भजनाचा अर्थ आपल्याला समजत नाही ते भजन म्हणू नये. पण आपण कोणतेही भजन म्हणतो. हो मन गाणे आपुले गायका, मन गाणे आपुले मोकळे. शब्द उमटू दे खुले मोकळे, शब्द उमटू दे खुले मोकळे, शब्द उमटू दे खुले. गायका मन गाणे आपुले, गायका मन गाणे आपुले अर्थ गोदर तुलाच कळू दे, अर्थ गोदर तुलाच कळू दे. तन्मयतेने मन उसळू दे, तन्मयतेने मन उसळू दे. रंगून जाई स्वर तालाने, रंगून जाई स्वर तालाने. डोलती जशी उमलती फुले, डोलती जशी उमलती फुले मोकळे. शब्द उमटू दे फुले मोकळे, शब्द उमटू दे फुले मोकळे, शब्द उमटू दे फुले. गायका मन गाणे आपले उमटते. शब्द स्पष्ट शब्दाचा उच्चार आणि ज्या भजनाचा अर्थ समजते तेच आपण भजन म्हटलं. पण या भजनवाल्याची एवढे दुखणे आहेत की तुम्ही सगळे भजन करणार तुम्हाला माहित आहे. हो महाराजांनी मग भुसरकर महाराज असा भाव सांगितला. भुसरकर महाराज सांगतात की भजन मंडळी सारा आयुष्य गेलं भजन करत पण सुधारली नाही. अजून ना सुधारली भजन मंडळी, अजून ना सुधारली भजन मंडळी, अजून ना सुधारली भजन मंडळी, अजून ना सुधारली भजन मंडळी.
अशाने कसे कार्य जाईल थडी, अशाने कसे कार्य जाईल थडी, अजून ना सुधरली भजन मंडळी, अजून ना सुधरली भजन मंडळी, अजून ना सुधरली भजन मंडळी, अजून ना सुधरली भजन ऐका आता. मंडळी. आपापले भजन गाती फाडून मोठा कळा, बाबा म्हणे भजन गाती काढून मोठा कळा, दुसऱ्याचे नानीट म्हणावे पाठ असे हा धडा, दुसऱ्याची नाती तुमनावे पाठाचे हा धडा. 4-5 गावाची भजनावल्या तुम्ही बनवा, ते आपापल्या गाववाल्याचं भजन ताकद का म्हणतात आणि दुसऱ्या गाववाल्याचं लागलं की ते कोमात जातात. अहो महाराजांनी पाठ काय सुंदर लिहिलंय. आपापले भजन गाती खूप पाडून कळा, हा दुसऱ्याचे नीट म्हणावे पाठ असे हा गळा. बोल बोलती प्रेमळ वाणी, बोल बोलती प्रेमळ वाणी, स्तुती असे आदळी, अजून ना सुधरली भजन मंडळी, अजून ना सुधरली भजन मंडळी, अजून ना सुधरली भजन मंडळी. भजनामध्ये शिस्त राखण्या नसे पुढारी कोणी, भजनामध्ये शिस्त राखण्या नसे पुढारी कोणी, तो म्हणतो मीच शहाणा वैर वाढले जनी, तो म्हणतो मीच शहाणा वैर वाढले जनी. भजनाची मर्यादा सोड, भजनाची मर्यादा सोड, मध्ये तोडतो पिढी, अजून ना सुधरली भजन मंडळी, अजून ना सुधरली भजन मंडळी, अजून ना सुधरली भजन मंडळी, अजून ना सुधरली भजन मंडळी. काय सुंदर भजन आहे. म्हणून भजन प्रमाण असं त्या टाइम होऊन राहिला आपला, भजन तुलायत आपल्याजवळ. म्हणून भजन म्हणजे काय, अंतःकरणाची तळमळ. भजन जरा शिस्तीत व्यवस्थित निर्विष्ट होऊन आपण भजन केलं पाहिजे, तरच तुमच्या आमच्या जीवनामध्ये भजनाचा खरा अर्थ आपल्याला कळेल. पाहता महाराज काय सांगतात, ज्या भजनाचा अर्थ न कळे ते भजन आपल्या कोळ्यानं गवणी म्हणतात. मग कोणतं भजन करायला पाहिजे? भजन करावी गाव जागृती. कशा करता भजन आहे? गावाची जागृती करण्याकरता. हृदय जागृती, कार्य जागृती, सर्वांनी लागावे सत्कर्मापती असे लोकांना सांगावे. भजनानं गाव जागृती झाली पाहिजे, हृदय जागृती झाली पाहिजे, तरच भजन कामाचं आहे. आणि महाराज मग उदाहरण देतात. या भजनाच्या या अध्यायावर मीराबाईचा आदर्श आहे. कृष्ण रंगी रंगली मीरा, राज्य वैभव काटे कचला आणि छंद लागला घराघरात तिच्या प्रबळ भक्ती. भजन म्हणजे रंगून जाणे, देहभान विसरून त्या तरुणीत मीरा रंगून गेली. तिला महाराज आपल्या महालाचं भान नाही आहे, पती मेला त्याची भान नाही आहे. भजनामध्ये दंग, किती मोठा अन्याय तिच्यावर केला पण त्या अन्यायाची भान नाही आहे, इतकी ती दंग होऊन गेली. बस अशी लगन लागली पाहिजे मीरेसारखी, याला भजन म्हणतात. मग अनेक उदाहरण, चैतन्य प्रभूची गरजली वाणी आणि श्रुड्या गेल्या पळवणी, पावन झाले श्रीकृष्ण भजनी. बंगाल भूमीच्या काळी कबीर नानक देवादी काढली, भजने केली विदेशी फिरुणी. विवेकानंद रामतीर्थांनी केले प्रभावित जगदैसे. साधी राहणे सात्विक लेणे, विनम्र हाबा मिशाणे, शुद्ध बोल प्रेमळ वाणी पाहिजे भजनी लोकांच्या. का भजनी वडांची राहणी साधी पाहिजे, नाही तर भजनात चालले की मोठ्या मोठ्या बंगाल्या कळक विस्तऱ्या बाबा टोपी तो अशी घाल देतो की एखादा जर मजा करणार कापल्या तर ते उभा अशी पिस्तूरच लावल्या टोपी. मोठं खतरनाक आहे भजनवाल्याचं. सगळं अप टू डेट का म्हण, भजन कसं कसं. म्हणून साधी राहणी, सात्विक लेणी, सात्विकता पाहिजे. विनम्र भावना, भजनावाल्याजवळ नम्रता पाहिजे. मला तुला येते, बाकीच्याला काय येते, गर्व नाही पाहिजे. 2 भजन आले की फुगला हा टाईट होऊन जायचे, बिलकुल भोपळाच होते. 2-4 भजनाला तर वाटतं मी म्हणजे काय 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 आता शाहरुख खान झालो की अमिताभ बच्चन काय मी. शुद्ध बोल प्रेमळ वाणी महाराज म्हणतात. आणि अजून काय म्हणतात, कपाळावरी आढ्या पडल्या, वेड्या वाकड्या बाहुल्या फिरल्या, इकडे तोंड मुद्रा पाकल्या असे कधी व्हावे. भजन म्हणताना तोंड हेकळं मेकळं करू नये. काही जण भजन चांगलं म्हणतात पण तोंड असा करते की लोकांना का मोडते काय गावायचे, कसं कसं तोंड करते, हेकळं मेकळं तोंड करू नये. महाराज ते भजन नाही आहे. सात्विकता तुमच्या भजनातून चेहऱ्यावर दिसली पाहिजे. नाही तर काही काही जण भजन म्हणतात तर तोंड असं करतात भयंकर. भजन फार महत्वाचं आहे. कारण इथं एक उदाहरण महाराज देतात. हिरण्यकशिपूची नामाची चिड परी नारदाची भजनी ओढ, ऐशेच आहे भजनाची गोड. नागही होई शांततेने, नागही शांती होती म्हणते भजनात आकृत माणसा. म्हणून भक्त प्रल्हादानं किती भजनाच्या माध्यमातून क्रांती, इतका भरोसा होता भजनावर
हिरण्यकश्यपूने त्याला खूप मारण्याचा प्रयत्न केला, पण भक्त प्रल्हाद मेला नाही. म्हणून हनुमंत जेव्हा भावनेने पेटला, राम मंत्र घेऊन निघाला, कार्य सिद्धची करून आला. उल्हास श्रीरामाचे भजनाचे चालता परंपरा, जनासमुळे सतकोटच्या झरा, लोक शिक्षणाचा व्यापारी दुसरा, उपाय ना सात्विक, वाडी रंगुद्या हरिनामाची, तटक लागुद्या सत्कर्माची, आणि चिवड येऊ द्या दुष्कर्माची, सर्वजण याद्वारे. म्हणून महाराज म्हणतात की अशा प्रकारे भजन झालं पाहिजे, वाणी रंगुद्या हरिनामाची आणि चीड येऊ द्या दुष्कर्माची. असं जर तुमचं भजन असेल तर मग आनंदात आहे. नुसतं मग भजन जर मनोरंजनासाठी असेल की बस ताकदीने भजन म्हणायचं आणि बस, आणि मग ताकद लावली भजनामध्ये की झालं. महाराज म्हणतात ते नाही, काय भजन ऐकता मौजन, शरीराचे भान सोडून शरीराचे, भान सोडून शरीराचे, किती जण आहात कामाचे, किती जण आहात कामाचे. भावया सैनिक देशाचे होती जिल्हा, भावया सैनिक देशाचे होती जिल्हा जिल्ही, भावया सैनिक देशाचे जिल्हा जिल्ही. आता दिवस नाही झोपायचे, पडून राहायचे. महाराज म्हणतात आता ते दिवस झोपायचे नाही, नाही गाजा दारू प्यायचे, नाही गाजा दारू प्यायचे, गावात सगळे उठवायचे, गावात सगळे उठवायचे. भजनाच्या माध्यमातून नुसतं ऐकू नका, मान करू नका, तर त्याप्रमाणे आपलं जीवन जगा, देशाकरता काहीतरी काम करा. म्हणून भजन सांगितलं आहे. अनेक प्रकारचा फार मोठा पोवाडा आहे, फार उंच आहे, माझा पहिलेच आवाज बसला. म्हणून आपल्या जीवनामध्ये पोवाड्याच्या माध्यमातून जागृती केली. काय होते भजनानं, म्हणून आपण सगळ्यांनी या पद्धतीने भजन केलं पाहिजे. भजन कशा करता, दुष्ट भावना नाशनाकरता असू द्या. म्हणून तुकडोजी महाराजांनी भजनाच्या माध्यमातून जगामध्ये क्रांती केली. महाराजांच्या जीवनातला एक प्रसंग सांगून एक कथा संपवत आहोत. काही परिहार द्यायचा असतो, शेवटी 10 मिनिटं त्यात जातील. म्हणून महाराजांच्या चरित्रामध्ये एक कथा होती की भजनाच्या माध्यमातून कसे दुष्ट माणसं सदप्रवृत्तीकडे महाराजांनी ओढवले. महाराज ताळोबाची ट्रीप चालू होती महाराजांची. चिमूर या भागामध्ये क्रीडा स्पर्धा आटोपली आणि चिमूर भागातली क्रीडा स्पर्धा ऐकून तुकडोजी महाराज सालबंदीची यज्ञ करता त्या तिथल्या क्रीडा स्पर्धेतल्या विद्यार्थ्यांना घेऊन निघाले. रात्रीचा प्रवास होता. त्या काळाच्या दमण्या होत्या, दमण्या एका दमणीत 20-40 पोरं सगळे बसले आणि निघाली. महाराज फार शौक होता बैलबंडी चालवायचा आणि एकदम धुरीवर महाराज बसले होते आणि निघाली. आणि अधार होता, कंदील समोर लावले होते आणि निघाले मस्त गप्पा गोष्टी करत. अचानक काही चोरांना सुगावा लागला की 10-15 बैलबंड्या एकाच लाईनने जातात, नक्की त्यांच्यामध्ये खूप मोठा माल भरला असेल. आणि एकदम ते पहिलीच बंडी तुकडोजी महाराजच्या बैलगाडीवर, त्याच बैलगाडीचा एका मोठ्या गुंडानं नाद पकडली बैलाचे, रुक जाओ. महाराजांची गाडी थांबली, मागच्या सगळ्या गाड्या थांबल्या. म्हणे कोण आहे? महाराज म्हणे नाही जी, आम्ही शेतकरी. काय आहे बैलबंडीमध्ये, काय आहे, काय भरलाय? म्हणे लय माल आहे जी. महाराज बोलायला लागले, पण खबरदार बंडी समोर नेली तर. नाही जी. चोर बोलायला लागले. 4-5 जण होते, बिलकुल पडदंड चोर होते. महाराज मस्त त्याची मजा घ्यायला लागले. म्हणे भरपूर माल आहे. म्हणे काही गप्पा करू नका, आम्ही बघतो काय आहे. म्हणे तुम्हाला माल काढायला जायचं काम नाही, फक्त मालाला आवाज द्यायला किस तो निघते. यायले भजन यायले काही समजते नाही चोरायले. ते म्हणत तसंच उभी राहू द्या बैल. पण एक जणांना पक्क ते नाद धरून ठेवली बैलाची आणि दुसरा पायाला गेला. महाराज म्हणे नाही जी, तिकडे कशाला जाता तुम्ही, नका जो, मी त्या मालालाच बोलावतो. कॉलेजचे पोट्टे होते सगळे, सालबुर्डीच्या यज्ञाला घेऊन चालले होते महाराज सेवेसाठी. महाराज आवाज देतात, या रे तरबूज डांगर निघा रे बाहेर. म्हणजे कॉलेजचे पोरं उतरले की पोरं सरे चोर पकडले. मग ते पोरं आहेत. म्हणे बाबाजी आता याचं काय करतात, त्याचा काही दोष नाही रे बाबा. म्हणे ते ना आपलं भजन नाही ऐकलं,
म्हणून ते चोरी करतात. हे भजन ऐकावं लागते. 16 म्हणे बैल बनल्या एखाद्या झाड पाहिजे इतक्या रात्री 1 वाजता तिथंच बैल बनल्या सोडल्या. काळा आपला तबला पेटी, काळा कंदील बसवायला कैले, बांधलं झाडाला तेले आणि महाराजांनी भजन म्हटलं. महाराज कोणतं भजन म्हटलं? दिल मन से गाऊंगा तेरा भजन, ऊंचा उठा दे मेरा प्यारा. दिल मन से गाऊंगा तेरा भजन, ऊंचा उठा दे मेरा प्यारा भजन, ऊंचा उठा दे मेरा प्यारा भजन. दिल मन से गाऊंगा तेरा भजन, ऊंचा उठा दे मेरा प्यारा भजन, ऊंचा उठा दे मेरा प्यारा भजन. दिल मन से गाऊंगा तेरा भजन, ऊंचा उठा दे मेरा प्यारा भजन, ऊंचा उठा दे मेरा प्यारा भजन. मेरे वतन की बिछड़ी है जनता, मेरे वचन की बिछड़ी है जनता, किसी का किसी के संग नहीं बनता, किसका किसी के संग नहीं बनता, इसके लिए मैंने ठानी है बनता, इसके लिए ठानी है बनता. सब नेताओं में कर दे मिलन, सब नेताओं में कर दे मिलन, तो दूर हो मेरे दिल की जलन. दिल मन से गाऊंगा तेरा भजन, ऊंचा उठा दे मेरा प्यारा भजन, ऊंचा उठा दे मेरा प्यारा भजन. मेरा वतन अन्न वस्त्रों का मारा, मेरा वतन अन्न वस्त्रों का मारा, चोरी चहाड़ी से करता गुजारा, चोरी चहाड़ी से करता गुजारा, क्यों ना करे कोई ना दे सहारा, क्यों ना करे कोई ना दे सहारा. कभी व्यक्ति व्यसनों से पाए पतन, कहे टुकड़ा में उठा दे. दिल मन से गाऊंगा तेरा भजन, ऊंचा उठा दे मेरा प्यारा भजन, से गाऊंगा तेरा भजन, ऊंचा उठा दे मेरा प्यारा भजन. महाराजांनी महाराज चोरायची बाजू घेतलं. क्यों ना करे, कोण चोरी नाही करणार. ते लोक तर चोरायला वाटलं राजा एक भजन झालं म्हणे एक तुकडोजी महाराज होत रे, वर कोणाचीच गाडी अडवली का आता कधी काम आहे. हळूहळू रात्रभर भजन केलं, दिवस निघाला. महाराज म्हणे काय आता भजन झाल्या इथं तर महाप्रसाद काला व्हायलाच पाहिजे. त्यामुळे आजूबाजूला कोणते गावात पाबर सांगा तुकडोजी महाराज आले. रोपो लोक आले. महाराज तिथं स्वयंपाक केला, पण गावातल्या लोकांनी सांगितलं नाही महाराज हे चोर आहेत म्हणून. सांगितलं नाही ते पोरेड सांगू नका रे. त्या सगळ्या चोऱ्याने महाराज डोळ्यामध्ये पाणी आहे. महाराजांच्या चरणावर पडले म्हणजे महाराज आजपासून आम्ही चोरी सोडून देतो. महाराजांच्या सोबत ते 4 बर्डीला निघून गेले. इतकी ताकद आहे महाराजच्या भजनात, कारण आचरण होतं. महाराज नुसतं वरवर भजन नव्हते. आपलं भजन बरोबर आहे, आपल्या भजनात भाव नाही आहे. महाराज भजन म्हणत लोकांच्या अंतःकरणामध्ये भजन उतरून जात होतं. म्हणून असं भजन पाहिजे आणि म्हणून भजन प्रभा नावाचा अध्याय महाराजांनी लिहिलाय. म्हणून चांगलं भजन करत जा. तुमच्या गावात भजन मंडळ आहेत, एकमेकाचं भजन सगळ्याला म्हणून दिलं पाहिजे. भजन भजनावाल्यानं आवडून बसू नये. पेटीवाल्याला वाटते आपल्याशी होतच नाही आता, तर 4 तारखे बघावं लागते. हार्मोनियम झाले दादा लवकरात लवकर येतील, तो अजून आरामशीर येतील. तबल्यावाले दादा लवकरात लवकर येतील, त्याला आपल्याशी जमतच नाही. नाटकं नको करू, काय करा. मुसत काही आलं की माणसाला गर्व येते. नम्रचंद्राला मोठे मोठे कलाकार पाहून काय नम्रता असते. जागृतीचा कार्यक्रम ऐकला, काय नम्रता आहे त्या माणसाकडे. एवढा मोठा जग प्रसिद्ध कलाकार, पण काहीच नाही. म्हणून कलेत महाराज अकलेतून कला निर्माण होते आणि कला हे ईश्वरीय वरदान आहे. त्याचा समाजाकरता आपण उपयोग केला पाहिजे. लोक तुम्हाला देव म्हणायला लागतील, म्हणून आपल्या कलेचा गर्व करू नका. देवाने तुम्हाला कला दिली, गॉड गिफ्ट आहे. ती कला समाजापर्यंत पोहोचवा आणि 5 जीवनामध्ये किती आनंद भेटते. म्हणून कलाकारांना गर्व करून महाराज म्हणतात भजन अंतःकरणापासून गळा फाळून फाळून भजन म्हटलं पाहिजे, पण समोर त्याचं जीवन उजळून गेलं पाहिजे. भजनानं निर्विष्ण होऊन भजन करा आणि नुसतं भजन करत बसू नका. आता आपल्या गावाचा विचार करा, स्वच्छता टाप नीटनेटकेपणा, कारण महाराजांना भजनाच्या माध्यमातून तुम्हाला जागृत करायचं होतं आणि ते काम महाराजांनी जागृत केलं. राधे कृष्ण राधे कृष्ण कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण राधे राधे
कृष्ण राधे कृष्ण 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 राधे 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 श्याम 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 राधे 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 कृष्ण 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 राधे राधे श्याम श्याम राधे राधे कृष्ण 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 राधे 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 कृष्ण राधे 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 श्याम 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 राधे 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 कृष्ण 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 राधे 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 श्याम 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 राधे राधे कृष्ण 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 राधे 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 श्याम 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 राधे 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 कृष्ण 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 राधे 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 श्याम 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 राधे 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 कृष्ण 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 राधे 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 श्याम 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 राधे 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 कृष्ण 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 राधे 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 श्याम 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 राधे राधे कृष्ण कृष्ण राधे 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 श्याम श्याम राधे 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 कृष्ण राधे 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 श्याम राधे श्याम श्याम राधे गोपाल कृष्ण भगवान की जगदंबा माता की जय। अशा प्रकारे गेल्या 7 दिवसापासून या ठिकाणी आपण ग्रामगीतेच्या विविध अध्यायाच्या माध्यमातून या ठिकाणी विविध विषयावर मार्गदर्शन बघितलं आहे। ग्रामगीता एक अलौकिक आहे महाराज, न संपणारी आहे। 30व्या अध्यायापर्यंत आपण पोहोचलो। आता समोर 31वा अध्याय संत चमत्कार, संत स्वरूप, अवतार कार्य, प्रारब्धवाद, कठीण अध्याय आहे। आत्मानुभव आहे पुढे। ग्रामगीता ही माणसाला विशाल करत नेते आहे। उर्वरित भाग आपण नंतर बघणार आहोत। या वर्षासाठी इथंच भजन प्रभाव या अध्यायावर आपला हा कार्यक्रम संपतो आहे। म्हणून याच ठिकाणी आजचं हे प्रवचन सत्र संपवायचं आहे। कारण यानंतर व्यासपूजा आहे, आरती आहे। महाआरती असल्यामुळे जरा वेळ लागेल आणि सगळ्या लोकांना ग्रंथपूजन करण्याकरता वेळ लागतो। म्हणून आजची ही कथा या ठिकाणी विराजमान गेल्या 7 दिवसापासून आपण अत्यंत आवडीनं या ठिकाणी ग्रामगीता प्रवचन ऐकण्याकरता अनेक गावावरून आमची मंडळी या ठिकाणी येत आहेत। आज आमचे मित्र तरड्यावडूनचे गोपाल भाऊ गायकवाड सुद्धा या ठिकाणी आले आहेत। अजूनही बरेच गावचे हरिभक्त परायण मंडळी, काही लोकांचा मला परिचय नाही। आमची बोरद्याची मंडळी आहे, शिवलीची मंडळी आहे,
लोकांना हा ग्रामगीतेचा विचार फार प्रिय वाटतो आहे. कारण आहे महाराज, काळाची गरज आहे. भागवत कथाही पवित्र आहे. त्या काळामध्ये त्या लोकांसाठी ती योग्य आहे. पण आता काळ